श्री हनुमानजींला भीषण आगीचा स्फोट झाला. त्यामुळे वजन कोसळले आणि संरक्षक धावत सुटले. गोंधळात विक्रम आणि योगेश, दोन मांसल हिंदू बांधव, उंच उभे राहिले. त्यांचे डोळे रागाने चमकत होते. त्यांच्या व्यायामशाळेवर हल्ला झाला होता. रावण कुमारच्या गुंडांच्या टोळीने श्री हनुमानजींवर हक्क सांगण्याचा प्रयत्न केला. भगवान हनुमानाने विलक्षण सामर्थ्याने आशीर्वादित केलेले भाऊ युद्धात उतरले. विक्रम व योगेशनी प्रचंड वार केला. कॉन्क्रीट कोसळले, आरसे तुटले आणि ज्वालांनी गुंडांना वेढले. योगेशने विध्वंसक लाथ मारून रावणाला जळत्या ढिगाऱ्यात पाठवले. गुण पळून गेले, पराभूत झाले. जसा ज्वलन उसळला, विक्रम आणि योगेश विजयी झाले. त्यांचे स्नायू शक्तीने तरंगत होते. जिमच्या संरक्षकांनी जल्लोष केला. भगवान हनुमानाचा दैवी वाणी त्यांच्या मनात प्रतिध्वनित झाला. तुमची शक्ती ही एक देणगी आहे. निर्दोषांचे रक्षण करण्यासाठी त्याचा वापर करा. विक्रम आणि योगेश स्मरण करून नम्र झाले. बंधूंनी श्री हनुमानजींची पुनर्बांधणी केली, जी पूर्वीपेक्षा अधिक मजबूत आहे. त्यांच्या अथक भावनेचा दाखला आहे.